कोकू चौथा रेसिपी तयार झाली आणि बघा किती खुश आहे. बरोबर आज गोड दिवस. नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे पुन्हा एका नवीन भागात. सर्वात आधी तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी तिळगुळ तयार होते. परंतु आज आपण कोळफळ जे कंदमूळ असतं ते कसं तयार केलं जाते, काय फळ आहे हे आज आपण जाणून घेऊया आणि कशी रेसिपी आहे ती आपण बघणार आहोत. मागे म्हणजे ही रेसिपी तयार करते, अगदी सोपी रेसिपी आहे. तर कोळफळ काय आहे हे आज आपण समजून घेणार आहोत. तर मंडळी, वसईकर जितू या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मी जितू स्वागत करतोय. मंडळी, आपल्या सोबत आहे मंगी आणि आज ती आपल्याला कोळफळ कसं बॉईल केलं जाते, शिजवलं कसं जाते ही प्रक्रिया आपण बघणार आहोत तिच्याकडून. कोळफळ एक कंद आहे, ते जमिनीखाली असते. आता ती रेसिपी कशी तयार करणार आहे? आता ते धुवून घेतले साफ आणि व्यवस्थित कट केले, तुकडे केले त्याचे, आणि कुकरमध्ये पाणी आणि मीठ, त्यामध्ये ते 2 शिट्टी घेऊन शिजवून होणार. एवढंच. अगदी सोपी आहे, एवढं काय कठीण नाही. तर कसं कोळफळ शिजवलं जाते ते बघूया आणि कोळफळ कसं असते ते पहिला बघू. चला. तर मंडळी, हे आहे कोळफळ आणि हे बघा कसं ते दिसते आणि हे जमिनीच्या खाली तयार होते. कोळफळ आता आपलं शिजते, तोपर्यंत हे कोळफळ जमिनीतून कसं काढलं जाते त्यात आपण पाहू आणि नंतर आपण ही रेसिपी तयार झाल्यानंतर ते कसं दिसते ते आपण बघूया. म्हणजे एका साईडचा हे केला ना, म्हणजे खलवे आहे. एकच आहेत, 2 मुलं आहेत. पण बघ, मेन सेप मिल्ला. हा थैस कर. हा बाजूनी काय दिसले बस आपाप निघतो. त्याला बाजू ही जागा खवल्या लागते. फाड्या येऊ आम्हाला बिल्ल्या आहे लांब मोठा आहे.
पहिली कामा केलेली खड्डे बिड्डे खणवाई सर्व सरळ आले ना सोडायला गेला ते आडवं होतं बघून ते आडवं आडवायला काय नाही वाटत काय नाही वाटत इधर चला मी इधर चला आयशी कसला यो मधीन मध्ये नाही आणला आता ते जामच आणला अजून आपण मोठा केला चुकला काय नाही आखा निघाला यो आता कॉकूस होता माती जाऊ माती करतो कॉकूसा निघाला आपला कसला खोय काय जाम आहे तो बरं गेला तुम्ही गेला तो काय काय माहिती का आखा निघाला डायरेक्ट आहे कोणती तुकडा अयो जायचं आता तुला आता मारून बघ पारे उकला दिला निघेल तो थोडासा आहे कामाय चालू लागतं आईची खताला निघाला थोडाच होता थोडा पण तो कसा फिट केलता तो जर ठेवेन तर दोन नको हा तर फायनली मंडळी आपली रेसिपी तयार झाली इथे बघा तिळाचे लाडू आणि हे कोळफळ आणि अशा पद्धतीने ही रेसिपी आजची तयार झालेली आहे आणि थंडीच्या या ऋतूमध्ये तीळ आणि कोळफळ हे खूप औषधी मानलं जाते आणि ह्या दिवशी आपण हे प्रत्येक घरात सुद्धा आपण देतो त्यांना आपण आजच्या दिवशी शुभेच्छा देतो आणि या फळाचा आनंद घेतो तर या तिळगुळ खा आणि गोड गोड बोला तर मंडळी फायनली आपली रेसिपी तयार झाली आणि बघा किती खुश आहे बरोबर आज गोड दिवस तिळगुळ घ्या गोड गोड बोला असा आपला सण मकर संक्रांतीच्या पुन्हा एकदा तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हे आपलं नवं वर्ष हे तुमच्यासाठी खूप आनंददायक जावो भरभराटीचं जावो हीच देवाचरणी प्रार्थना तर मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि काही कारणास्तव आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तर भेटूया मित्रांनो पुढच्या नवीन अशा भागात तोपर्यंत बाय बाय